धाराशिवच्या राजकारणात नगरसेवक फोडाफोडीचा वादा सुरू आहे का? कारण धाराशिवच्या राजकारणात सध्या नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून रणकंदन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आधी भाजपच्या वाटेवर होते आणि अचानक शिवसेनेत प्रवेश झाला। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींमागे नेमका पैशांचा खेळ आहे का? यात 20 लाखांपासून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत नगरसेवकांची बोली लागल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। हा आरोप केलाय खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू आणि ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद निंबाळकर यांनी। धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पक्षांतरावरून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट आरोप, प्रत्यारोप आणि आर्थिक व्यवहारांच्या चर्चेपर्यंत पोहोचलाय। आगामी काळात या आरोपांवर संबंधितांकडून काय प्रत्युत्तर येते आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीचे हे राजकारण कुठपर्यंत जाते याकडे आता संपूर्ण धाराशिवचं लक्ष लागलंय। धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राजकारण चांगलंच तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी गटाची वाट धरल्यानं ठाकरे गट आक्रमक झालाय। याच पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये मकरंद निंबाळकर यांनी थेट ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडल्याचा आरोप केलाय। 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत बोली लावून जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। मात्र या आर्थिक व्यवहाराची अधिकृत पुष्टी झालेली नाहीये। दरम्यान धाराशिव नगर परिषदेतील 5 नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शहरात राजकीय वातावरण आणखी तापलं। नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर शहरात बॅनर झळकले आहेत। 1 कोटींचा गद्दार हा शिक्का पुसायचा नाही, मतदाराला धोका, आमचं मत आम्हाला परत द्या अशा मजकुरातून पक्षांतर केलेल्या नगरसेवकांवर थेट निशाणा साधण्यात आलाय। एकीकडे पक्षांतर तर दुसरीकडे कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहाराच्या चर्चा आणि तिसरीकडे आरोप प्रत्यारोपांची राजकीय धग। पण या सगळ्यात सर्वात मोठा सवाल आहे, नगरसेवकांच्या फोडाफोडी मागे खरंच पैशांचा खेळ आहे का? 20 लाखांपासून 1 कोटींपर्यंतची बोली लावल्याचा आरोप नेमका किती खरा आहे, की हा केवळ राजकीय आरोपांचा धुरळा आहे? याचं उत्तर आता धाराशिवकरांना हवंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।